ओके तर मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं टी डी क्रिएशनच्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. ओके तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम भारी झालेला आहे. आपण नवीन इफेक्ट वापरलेले, नवीन कन्सेप्ट वापरलेले आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण जे नॉर्मल शेक इफेक्ट वापरत असतो तसे इफेक्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये वापरले नाहीत. आपण एकदम वेगळ्या प्रकारचे नवीन 3D इफेक्ट वापरलेले. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ कसा बनवायचा हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही बघितला तर तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ तयार करता येणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या वेबसाईटवर जाऊन आपलं जे सर्व मटेरियल आहे व्हिडिओसाठी लागणार आहे ते सर्व मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओव्हरले, शेक इफेक्ट, बिटमार्क, 3D इफेक्ट हे सर्व तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून लाईटमोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर आपलं मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक व्हिडिओ दिलेला आहे, हाऊ टू डाउनलोड मटेरियल. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्यामध्ये सर्व स्टेप सांगितले मी कशाप्रकारे मटेरियल डाउनलोड करायचं. ठीक आहे. आणि तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करून घ्या अगोदर आणि त्यानंतर मला मेसेज करा. तिथे मी रिप्लाय देत असतो. आणि व्हिडिओमध्ये वापरलेलं मी सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. त्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि अशाच प्रकारचे नवीन 3D इफेक्ट प्लस नवीन कन्सेप्ट व्हिडिओ अशाच प्रकारचे शिकण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करून घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो, चला तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया आपण. तर मित्रांनो, तुम्हाला लाईटमोशन ॲपच्या मेन विंडोवरती येऊन जायचं आहे आणि मेन विंडोवरती आल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुमचं लाईटमोशन ॲप नसेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथे पिन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला सर्व व्हर्जन्स मिळून जाईल. तर तुम्ही तिथून लाईटमोशन ॲप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत, सॉन्ग, बिटमार्क आणि 3D इफेक्ट. ठीक आहे. तर हे 2 प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि लाईटमोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर हे जे दोन्ही प्रोजेक्ट आहेत तुम्ही लाईटमोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपला सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्टचा इंटरफेस आहे, तुम्ही बघू शकता. तर चॅनल जो लोगो आहे तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला डायरेक्ट 3D इफेक्टचा प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हा बघा, हा आपला 3D इफेक्टचा प्रोजेक्ट आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट तयार करून दिले. ठीक आहे. आता तुम्हाला यामधील फोटो चेंज कसे करायचे आणि हा इफेक्ट कशाप्रकारे ॲड करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. ठीक आहे. तर तुम्हाला पहिला जो ग्रुप आहे हा पहिला इफेक्ट इथून पूर्ण कॉपी लेअर करून घ्यायची आहे आणि कॉपी लेअर केल्यानंतर पुन्हा आपल्या सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे आणि इथून तुम्हाला हे लेअर अशा प्रकारे इथे पेस्ट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे हा जे इफेक्ट आहे तो लागून जाईल. त्यानंतर पुन्हा पुढे यायचे, अशा प्रकारे लेअर पेस्ट करायचे आणि पुन्हा पुढे यायचं आणि अशा प्रकारे लेअर पेस्ट करत चालले. तुम्ही हे जे लेअर आहे अशा प्रकारे पेस्ट करत चालतो. तर हे बघा, तुम्ही अशा प्रकारे या जे लेअर्स आहेत या तुम्ही पेस्ट करून घ्या. ठीक आहे. तरी बघा, 17 सेकंदावर तुम्हाला हे लेअर पेस्ट करायचे आणि अशा प्रकारे पुढे अशा प्रकारे ओढून घ्यायचं. ठीक आहे. तरी बघा, अशा प्रकारे छोटं होत असेल ग्रुप तर तो अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचा पुढे. तर हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता बॅक यायचं आहे आणि आपलं पुन्हा 3D इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा. ठीक आहे. तर हे बघा, त्यानंतर मी एक लॉंग जो इफेक्ट दिलेला आहे हा तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा. ठीक आहे. आणि हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा आपल्या सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे आणि हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि हे जे पुढील 4 जे बिटमार्क आहेत यामध्ये तुम्हाला आम्ही लास्टला जो इफेक्ट दिलेला आहे तो इफेक्ट तुम्हाला इथून अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे आणि तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या सॉन्ग बिटमार्कच्या प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे पुन्हा. आणि इथे आल्यानंतर इथून आपल्याला ही लेअर अशा प्रकारे पेस्ट करून द्यायची. तर अशा प्रकारे इथे लेअर जी आहे ती आपल्याला पेस्ट करायची. ठीक आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपली लेअर इथे पेस्ट झालेली आणि पुढील पार्ट इथून अशा प्रकारे कट करून घ्यायचं. ठीक आहे. तर मित्रांनो, यानंतर तुम्हाला आता काय करायचं मित्रांनो, सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि सुरुवातीला प्लस आयकॉनचा वापर करून मीडियामध्ये जाऊन एक फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा इथून अशा प्रकारे. तर हे बघा, तुम्हाला अशा प्रकारे एक फोटो ॲड करून घ्यायचा सुरुवातीला आणि त्यानंतर तुम्हाला इथे खाली येऊन जायचं. ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे आपले सुरुवातीला आपण ॲड केलेले ग्रुप्स आहे यामधील तुम्हाला इमेजेस चेंज करायचे आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला हे जे इमेजेस राहू देत असतील तरी पण तुम्हाला यामधील काही इमेजेस चेंज करावे लागतील. ठीक आहे. ती सारखीच आहेत. तर त्याकरता तुम्हाला एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. अगोदर ग्रुप सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे
आणि एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे काही अशा प्रकारे इंटरफेस येईल आणि पुन्हा अशा प्रकारे 3 ग्रुप्स ओपन होतील. तर सर्वात खालचा जो ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपमध्ये जायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमच्या पुढे इंटरफेस येईल. तर हा फोटो इथून तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला अशा प्रकारे दुसरा फोटो इथे ॲड करायचा आहे. त्याला फिल कंपोजिशन एरिया करायचं आणि त्याला अशा प्रकारे या लेअरच्या खाली ओढून घ्यायचं आहे आणि इथून अशा प्रकारे इथे ओढून घ्यायचं आहे लास्टपर्यंत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर हा फोटो इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर हा जो इकडचा फोटो आहे हा तुम्हाला इथून अशा प्रकारे इथे पेस्ट करून द्यायचा. ठीक आहे. आणि इथून पुढून हा जो फोटो इथून अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचा. ठीक आहे. आणि याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं. तर काही अशा प्रकारे आपला जो इफेक्ट आहे म्हणजे फोटो आहे तो ॲड होऊन जातो. तुम्ही बघू शकता. हे बघा अशा प्रकारे आपला फोटो इथून चेंज होईल. ठीक आहे. आणि यानंतर हा जो ग्रुप आहे तर हा ग्रुपमधील तुम्ही फोटो चेंजेस नका करू. ठीक आहे. जरी तुम्हाला चेंज करायचे असतील तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल तो प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवतो आहे. तर या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जातं. ठीक आहे. आणि इथे गेल्यानंतर इथे अशा प्रकारे तुम्हाला 4 ग्रुप दिसतील. तर त्यामध्ये तुम्हाला एक इमेज ॲड करायचा आहे. तर ते करता तुम्हाला ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर हा फोटो इथून डिलीट करून घ्यायचा आहे. इथे दुसरा फोटो अशा प्रकारे इथे ॲड करायचा आहे आणि तो फोटो अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचा. ठीक आहे. आणि या फोटोला तुम्हाला अशा प्रकारे झूम आउट करायचं आहे आणि ते फोटो तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा. ठीक आहे. आणि यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फोटो कट करून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर बॅक यायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले जे फोटोज आहेत ते ग्रुप्स आहेत अशा प्रकारे छोटे होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा ग्रुप छोटा झालेला असेल तर तुम्हाला अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचं. ठीक आहे. तर काही अशा प्रकारे तुम्हाला एक प्रॉब्लेम येईल तर तो प्रॉब्लेम तुम्हाला सोल्युशन अशा प्रकारे करायचं आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक ग्रुपमधील तुम्हाला इमेजेस चेंज करून घ्यायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ग्रुपमधील इमेजेस चेंज करू शकता आणि याबद्दल तुम्ही अगोदर मी सांगितले तुम्हाला. ठीक आहे. तर काही अशाच प्रकारे तुम्हाला हे जे आपले ग्रुप्स आहेत हे बघा इथे सुद्धा छोटं झालेले आहेत त्या ग्रुपमुळे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व जे इमेजेस आहे या ग्रुपमधील हे सर्व इमेजेस तुम्हाला चेंज करून घ्यायचे. ठीक आहे. आणि हा ग्रुप आणि हे बाकी सर्व ग्रुप सेमच आहे आणि पुढचे जे थोडे वेगळे आहेत. ठीक आहे. 24 सेकंदापासून पुढे जे आपण ग्रुप ॲड केले ते थोडेसे वेगळे. तर त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुमच्या पुढे काही अशा प्रकारे इंटरफेस जाईल. तर तुम्हाला लास्टवाला जो ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे फोटो डिलीट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दुसरा फोटो ॲड करायचा आहे. त्या फोटोला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. त्याला खाली ओढून घ्यायचा आहे. तर हा जो फोटो आहे काही इथून वरती येईल. हा जो खालून वरती आला हा फोटो येईल आणि ग्रुप लहान झालं की त्याला अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा इथे यायचं आहे आणि इथून तुम्हाला एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि हा फोटो डिलीट करायचा आहे आणि तुम्हाला जो काही फोटो ॲड करायचा असेल तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं. ठीक आहे. तर काही अशा प्रकारे हा फोटो येईल. खालून हा फोटो येईल आणि यामध्ये जो फोटो आहे तुम्हाला एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इथून डिलीट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दुसरा फोटो ॲड करायचा. ठीक आहे. तर काही अशा प्रकारे तुम्हाला इमेजेस ॲड करायचे आहेत आणि अशा प्रकारे इमेजेस ॲड केले की तुमचा व्हिडिओ तयार होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्रुप्स लहान होत असतो तर त्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. ठीक आहे. तर काही अशाच प्रकारे आपला या जे सर्व जे ग्रुप्स आहेत या सर्व ग्रुप्समध्ये तुम्हाला इमेजेस चेंज करून घ्यायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इमेजेस चेंज करून घ्या आणि चेंज केल्यानंतर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार होईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला यावरती एक ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला आणि मी एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथून अशा प्रकारे हा जो ओव्हरले आहे तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती दिलेला आहे तिथून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा. ठीक आहे. तर हा ओव्हरले ॲड झाल्यानंतर तुम्हाला त्याला प्रिंटिंगवरती जायचं आहे आणि इथून लायटरमध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा स्क्रीन होऊन जाईल आणि जर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होत नसेल तर तुम्ही हा ओव्हरले व्हिडिओ ॲड करू नका. ठीक आहे. कारण की इफेक्ट जे आहेत थोडे वेगळे आहेत आणि व्हिडिओ एक्सपोर्टिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. ओव्हरले व्हिडिओ तुमचा तुम्ही ॲड करू नका. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून रेझोल्युशन वगैरे सेट करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून आपले व्हिडिओ एक्सपोर्टिंगला चालू करून द्यायचा. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या पुढे ते एक्सपोर्ट एनिवे करायचा आहे आणि तुमचा व्हिडिओ एक्सपोर्टिंगला लागून जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे आजचा व्हिडिओ होता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन इफेक्ट व्हिडिओ नवीन कन्सेप्ट व्हिडिओ शिकण्याकरता आपल्या चॅनल तुम्ही एकदा सबस्क्राईब करून घ्या अजूनही केलं नसेल तर.